हाय गाईज, वेलकम बॅक टू माय अनदर व्हिडिओ. सो मी आज एक फोटो फ्रेम बनवणार आहे. ती फोटो फ्रेम खूप स्पेशल आहे माझ्यासाठी, कारण की आय एम अ ह्यूज फॅन ऑफ BTS. आणि BTS मेंबर जंगकुकचं गोल्डन सोलो एक्झिबिशन झालं होतं रिसेंटली मुंबईमध्ये, आणि त्यामध्ये मी व्हिजिट केली होती. तिथे मला एक गोल्डन तिकीट, एक जंगकुकचा फोटो कार्ड मिळाला होता. आणि ॲज अ BTS आर्मी मला ते खूप सेव्ह करून ठेवायचं होतं, कारण की ही माझी फर्स्ट अचीव्हमेंट होती आणि मला खूप छान वाटलं होतं. सो माझ्याकडे ते होते, तर मला तिथे हे एक फोटो कार्ड मिळालं होतं. त्याच्यामध्ये खूप क्यूट असा फोटो आहे जंगकुकचा. सो ते आणि हे जे गोल्डन तिकीट आहे एक्झिबिशनचं, ते मला सेव्ह करून ठेवायचं ॲज अ मेमरी म्हणून. सो त्यासाठी मी याचं एक फोटो फ्रेम बनवणार आहे. सो चला तर मग आपण लगेच याची एक फोटो फ्रेम बनवूया. सो इथे मी एक फोटो फ्रेम घेतलेला आहे आणि हे गोल्डन तिकीट आहे. ग्रीन कलरचं एन्व्हलप आहे. काही गोल्डन ग्लिटरवाले स्टार्स आहेत आणि हार्ट्स आहेत. ब्लॅक पेपर घेतलेला आहे आणि गोल्डन शिमरवाला एक गोल्डन कलरचा पेन घेतलेला आहे. फर्स्ट मी फोटो फ्रेम पूर्ण ओपन करून घेतले. त्याच्या पाठीमागून जे क्लिप असतात ते काढून, आणि त्याचा जो फायबरवाला पार्ट असतो त्याच्यावरती एक व्हाईट पेपर होता. त्याच्यावरतीच मी ब्लॅक पेपर अटॅच करून घेतलेला आहे. मग ना कार्ड, फोटोज, तिकीट हे सगळं मी असेंबल करून घेतलंय. आणि मग माझ्याकडे जी सेलो टेप होती डबल करून, तिच्याने मी ते व्यवस्थित चिटकवून घेतलेलं आहे. आणि मग पूर्ण कार्ड चिटकवलं, मग फोटो चिटकवला व्यवस्थित, मग गोल्डन तिकीटही चिटकवून घेतलं. त्याच्यानंतर मग मी ते सगळं व्यवस्थित चिटकवून झाल्यावर मला ना त्याच्यावर एक पर्सनल मेसेज लिहायचा होता. सो मी एक पट्टीने मतलब सेंटरला लाईन करून घेतली आहे पेन्सिलनी, आणि मग मी त्याच्यावरती मला जो पाहिजे होता तो माझा गोल्डन मेसेज लिहिलेला आहे. आणि मग हे मेसेज वगैरे लिहून झालंय आणि खूप छान अशी माझी फ्रेम दिसतेय. सो मग मी त्याच्यावरती मला गोल्डन कलरचे जे स्टार्स होते ते, आणि जे हार्ट शेपचं मी काढलं होतं ते, मी एक पर्पल गोल्डन वाला शिमरवाला हार्ट घेतलाय. तो मी एक सेंटरला लावलाय मध्ये. त्याच्यानंतर मग मी जिथे मेसेज लिहिला होता त्याच्या खालती मी एक गोल्डन कलरचा शिमर हार्ट लावलाय. आणि मग सगळ्या ठिकाणी मला कुठे-कुठे स्टार असेंबल करायचे ते मी व्यवस्थित लावून घेतले. आणि त्याच्यानंतर एक-एक स्टार मी स्टिक केलेला आहे. आणि ही फायनली माझी फोटो फ्रेम रेडी झाली आहे. ही खूप छान वाटते. सो मला नंतर मग थोडासा ग्लिटरवाला पर्पल पेपर होता. सो मी त्याच्यामध्ये एक BTSचा तो थोडा कट करून तो तिथे खालती चिटकवलेला आहे. आणि ही अशी माझी फोटो फ्रेम तयार झाली आहे. त्याच्यानंतर मी जी फोटो फ्रेमची काच होती ती वरती लावले, त्याच्यावरून फ्रेम लावली आहे. आणि फायनली सगळं अटॅच करून घेतलेलं आहे आणि माझी फोटो फ्रेम रेडी आहे. फायनली माझी फोटो फ्रेम बनवून झालेली आहे आणि ती एवढी छान झाली ना, की सो मी खूप एक्सायटेड आहे तुम्हाला ही माझी फोटो फ्रेम दाखवायला. सो चला तर बघूया. 1, 2, 3. टडान! सो ही एवढी छान झाली ना फोटो फ्रेम, की मला तर ही खूपच आवडली. आणि हा जंगकुकचा फोटो एक नंबर. सो ही आहे माझी फोटो फ्रेम, जी मी घरी बनवली आहे ॲज अ मेमरी गिफ्ट. सो मी बनवलेली फोटो फ्रेम तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय बाय.